त्या बाबासाहेबाचे उपकार फार मोठे आपल्यावर. किती जरी तुम्ही काही केला तर त्या बाबासाहेबाचे ऋण आपण फेडू शकत नाही. त्या बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांचा धम्म लिहिलाय. 5 वर्षे 1 महिना 10 दिवस लागले त्या ग्रंथाला. तो ग्रंथाची पानं एक 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 चाळा तरच तुम्हाला या गोष्टी कळू शकतात, नाही तर नाही कळू शकत. विहार तुमच्या इथे नाही. विहाराचे 2 शब्द तुम्हाला सांगतो, विहाराचं महत्व सांगतो आणि माझे 2 शब्द इथं आठवून घेतो. विहार कशाला म्हणतात, मंदिर कशाला म्हणतात. मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथं माणूस असा बसतो, देवा मला पाव म्हणतो. माझं लग्न झालं पाहिजे, मला सुंदर बायको मिळाली पाहिजे, मला सुंदर नवरा मिळाला पाहिजे, ऑलरेडी नोकरीवाला मिळाला पाहिजे. लक्षात आलं काय. आणि मला पाव, माझं घर बांधताना मला तू पाव, मला मुलगा झाला पाहिजे, घर बांधता आलं पाहिजे, शेती घेतली पाहिजे, बंगला झाला पाहिजे, याच्यासाठी डोळे झाकून बसतो. बुद्धानं 2600 वर्षापूर्वी आम्हाला समजावून सांगितले हे सगळं झूट आहे, हे सगळं झूट आहे. जी माणसं तिथं जाऊन बसतात, तिथं दगड असतो, त्या दगडाच्या पुढे जाऊन बसतात. चालता बोलता खाता पिता रक्ता मासाचा हडा मासाचा माणूस असा जाऊन डोळे झाकतो. पुन्हा सांगतो, देवा तू मला पाव, तुला नारळ देतो, तुला घंटा बांधतो, तुला काहीतरी करतो, तुला काहीतरी करतो. कुठं बसून म्हणतो, त्या दगडाला म्हणतो. कुठं बसून म्हणतो, भगवान बुद्धाने त्या दगडाची उपमा कधी दिली, 2600 वर्षापूर्वी दिली. बुद्ध म्हणतात जी माणसं हाडा मासाची आहेत, रक्ता मासाची आहेत, खाती पिती आहेत, डोकं असणारी माणसं तिथं जाऊन बसतात. म्हणतात देवाच्या जागी इथं बुद्धानं दगड म्हणलेला आहे, त्या दगडाला म्हणतात, हे दगडा तू मला पाव, मला नोकरी लागली पाहिजे, लग्न लागलं पाहिजे, माझं काय काय व्हायचं तूच कर, कारण का मी तुझ्यापेक्षा हलकट दर्जाचा दगड आहे. कळलं काय, वाक्य कळलं पाहिजे आपल्याला. त्या दगडापेक्षा मी हलकट आहे, म्हणून तर त्याच्या जाऊन पाया पडतो. विहार तसं नाही. विहाराचा अर्थ समजून सांगतो तुम्हाला. विहार विशिष्ट प्रकारचा आहार तिथं मिळत असतो. कुठं मिळत असतो, विहारामध्ये. विशिष्ट प्रकारचा आहार म्हणजे हे काय, आता आज बनवलेलं जेवण, आज बनवलेली खीर, गुलाबजामुन, पेढे, बताशे, हे काही मिळत नाही. हे काय मिळतं तिथं, विशिष्ट प्रकारच्या विचाराचा आहार जिथं मिळतो, त्या विचाराच्या आहाराला तुम्हाला आत्मसात करण्यासाठी विहारामध्ये केलं. विहाराचा दुसरा एक अर्थ होता आणि हेच अर्थ महत्वाचा आहे. तिथं विशिष्ट प्रकारचा आहार मिळतो. तिथं जाण्यासाठी आपल्यामधले जे काही विकार आहेत ते बाजूला करावे लागतात. म्हणजे विकार, आणि विकाराचं हनन करण्यासाठी, विकाराचा खून करण्यासाठी, विकाराची हिंसा करण्यासाठी, रागाची हिंसा करण्यासाठी, लोभाची हिंसा करण्यासाठी, अजून आसक्तीची हिंसा करण्यासाठी, तृष्णेची हिंसा करण्यासाठी तिथं जाऊन तुम्हाला तो धम्म समजून घ्यावा लागेल, तर त्या विहाराचे महत्त्व तुम्हाला कळेल. विहार नसलं तरी चालेल, आपण परिस्थितीने नाजूक आहोत. जिथं मोकळी जागा भेटेल त्या मोकळ्या जागेमध्ये बसून आपण हे ग्रंथ वाचला पाहिजे, लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. जे अनभिज्ञ लोक आहेत, अज्ञानी लोक आहेत, त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे माईक माझ्या हातात यावं, मलाच मोठं म्हणावं, मलाच मोठं करावं, ही भावना धरून जर आपण केलो तर ते केलं नाही. बाबासाहेबांना ते केलं नाही, भगवान बुद्धांना ते केलं नाही. भगवान बुद्धांनी सांगितले बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या सुखासाठी, बहुजनाच्या कल्याणासाठी तुम्हाला स्वतः झिजावं लागेल आणि स्वतः जीवन त्यांना तुम्हाला सुखी बनवायचं आहे, त्यांचं हित करायचं आहे, त्यांना तुम्हाला आनंदी करायचं आहे. हे वाक्य आमच्या डोक्यामध्ये कुठं मिळतं, विहारात. म्हणजे आमच्यातले विकार बाजूला करण्याची जागा म्हणजे विहार आहे. आमच्यातले विकार बाजूला करण्याची जागा विहार आहे. अरे मी एक तुम्हाला सांगतो, किती घर आहेत होते, 100 किती घर आहेत तुमच्याकडे, 100 घर आहेत. काय करायचं तुम्हाला सांगतो, तुम्हाला कोणी वर्गणी मागूच नका. तुम्ही इथले कार्यकर्ते आहात ना, तुम्ही नक्कीच इमानदार आहात, म्हणून तर तेवढे कामं तुम्ही जे काय कामं केलेली आहेत आणि इथले कामं करताना आज जी घटना घडलेली आहे, ही घटनेमध्ये आपण बसलेलो आहोत. ही व्यक्ती आमचे भगवानरावजी सोनकांबळे आहेत ना, ही साधी व्यक्ती नाही, केडर बेसचा व्यक्ती आहे. लक्षात आलं, केडर बेसचा व्यक्तीच करू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही. ज्यांनी वर्ग घेतलेले आहेत, बाबासाहेब समजून घेतलेला आहे, बाबासाहेबांची चळवळ समजून घेतलेली आहे, बाबासाहेबांची मुवमेंट पुढे नेण्याचा प्रयत्न करणारी लोकच अशी कामं करू शकतात. आणि इथं सगळे बसलेले लोक आहेत, अडाणी नाही, नक्कीच वाचक आहेत,
नक्की त्यांनी अनेक जाग्यावरती त्यांनी वक्तव्य आपलं चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. बाबासाहेब लोकांना समजावून सांगितलेलं आहे. अशी लोक इथं बोलवायचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. उदंड आयुष्य त्यांना मिळालं. विहारात एकच सांगतो, तडकेलकरांना एकच सांगतो, तुम्ही फक्त तुमची कमाई आहे. बाबासाहेब म्हणतात तुम्ही तुमचा कमाईचा 20वा भाग चळवळीशी द्या, मिशनला द्या म्हणतात. तुम्ही काय करा, काहीच करू नका. तुम्ही जर 100 रुपये कमवत असाल, 5 रुपये गल्ल्यामध्ये टाका. गल्ला तुमच्यासाठी म्हणून नाही, बाबासाहेब म्हणून लिहावरती, त्याच्यावरती जय भीम लिहा. त्याच्यावरती जय भीम साठी माझा गल्ला आहे, माझ्या कुटुंबियासाठी गल्ला नाही. 5 रुपये, 100 रुपये कमवत असाल तर 5 रुपये टाका. 200 रुपये कमवत असाल तर 10 रुपये टाका. 500, 1000 रुपये कमवत असाल त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये आणून टाका. महिन्याला टाका, महिन्याला टाका. वर्षभर किती होतात बघा तुम्ही. एकाच्या घरामध्ये वर्षभर किती होतात. 100 घर आहेत, 100 घरचे किती पैसे होतात. जे परिस्थिती नाजूक आहेत त्यांनी 5 रुपये टाकावे. चांगले आहेत, नोकरीवाले आहेत, जे क्षेत्रामध्ये काम करतात त्यांनी 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये. तुम्हाला आता मी मागितलं, भारतीय बौद्ध महासभेनं फक्त 5 रुपये तुम्हाला सदस्य होण्यासाठी सांगितलं होतं. माहिती आहे का तुम्हाला. फक्त 5 रुपये होते, आता 10 रुपये केले. लई मोठी किंमत आहे का. अरे बाहेर बसला तर 10 रुपयाचा चहा मिळत नाही तुम्हाला. आज भारतीय बौद्ध महासभेनं 10 रुपये निर्माण केलं, 10 रुपये त्याला सदस्य बनण्यासाठी केलेले आहेत. तसंच माझ्या विहार गावामध्ये विहार बांधण्यासाठी मी दररोजचे 10 रुपये टाकतो. दररोजचे 10 रुपये जर टाकले, दररोजचे, नक्की तुमच्याकडे पैसे येतात. नक्की तुम्ही ते चहा पाण्यासाठी खर्च करता, ते पैसे तुम्ही त्याच्यात टाका. तुमचं विहार कसं होत नाही बघूया. आणि हे करत जर असाल तर नक्की तुमच्या हाताला यश येईल. आणि जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही काही करू शकत नाही. आतापर्यंत जे झालेलं आहे तसंच पुढे होत राहील. हे केलं पाहिजे. करण्यासाठी तुमच्यामध्ये तळमळ असली पाहिजे. करण्यासाठी तुम्हाला जे करत असाल ते तुम्ही तिथं जमा करा. आणि कुणाला वर्गणी मागायची गरज नाही. तुझ्याकडे किती जमलेत आणून दे, त्याच्याकडे किती जमलेत आणून दे. हे 4 लोक जमवा, 4 लोकांच्या हातामध्ये ते पैसे द्या आणि घ्या जागा म्हणा, बांधा विहार म्हणा. होते की नाही बघा. 4 वर्षामध्ये तुमच्याकडं अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट दर्जाचं त्याला रंगरंगोटी करून तुमच्याकडे विहार चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि त्या विहारामध्ये बसून तुमची लेकरं धम्मग्रंथ ऐकतील, वाचतील आणि नक्कीच त्याचा तुम्हाला लाभ मिळेल. एवढंच सांगू इच्छितो. करायचं की तुमच्यावर आम्ही कुणी लादत नाही. करायचं तुमच्या हातात आहे. तुमचाच पगार, तुमचेच पैसे, तुमचंच विहार, तुमचीच जागा आणि तुमच्या गावाचा मोठेपणा नक्कीच होऊ शकतो. या जाग्यावरती एकट्याने हे करून बघितलं. इथं कितीतरी लोक जमलेले आहेत. सगळ्यांनी केलं तर 1000 लोक इथं येतील. तडकेलचं नाव नुसतं जिल्ह्यातच नव्हं तर या तालुक्यातच नव्हतं तर जिल्ह्यातच नव्हतं तर महाराष्ट्रामध्ये गाजल्याशिवाय राहणार नाही. हे मी तुम्हाला चॅलेंज देतो आणि माझे 2 शब्द आपत्ती घेतो. सर्वाप्रती मंगल भावना, मंगलमैत्री, मंगलकामना.